दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक होतीये। उद्यापासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय दिल्लीत बैठक होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प हा सादर केला जातोय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पातून सामान्यांना नेमकं काय मिळतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अधिवेशनाला सुरुवात होते। लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संसदेच्या दोनही सभागृहातील सदस्यांना राष्ट्रपती या क्षणी संबोधित सुद्धा करतील। याच दिवशी मावळत्या आर्थिक वर्षातील देशाच्या अर्थव्यवस्थेचं वस्तुनिष्ठ चित्र मांडणारा खरं तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल, आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर केला जाणार आहे। या पाहणी अहवालातून अर्थसंकल्प नेमका कसा असेल हे याची चुणूक खरं तर दिसेल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।